गुरुचे कर्क राशीतील भ्रमण हे कर्क राशीच्याच लोकांसाठी कसे असणार आहे हे आपण बघूया. तुमच्या स्वतःच्या राशीतून गुरुचे भ्रमण होत आहे, त्यामुळे तुम्हाला हा काळ खूप छान जाणार आहे. तुमच्या केंद्रात गुरु आहे आणि गुरुची दृष्टी ही तुमच्या विवाह स्थानावर, तुमच्या पंचम स्थानावर आणि तुमच्या भाग्यस्थानावर आहे. त्यामुळे तुम्हाला हा काळ खूप छान फलदायी जाणार आहे. भाग्यकारक घटना घडणार आहेत. आपण एक म्हणतो ना की एखाद्या लाईफला एक टर्न देणारे कोणती तरी घटना ही नक्की तुमच्या आयुष्यात ह्या काळात घडू शकते. त्याचबरोबर प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल. काही जर मिसअंडरस्टँडिंग झाले असतील किंवा नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर आता हा दूर व्हायला हा काळ खूप छान आहे. इवन वैवाहिक सौख्यामध्येही हा काळ खूप छान फळ देणार आहे. विवाहात काही प्रॉब्लेम चालू असतील तर ह्या काळामध्ये हे सगळे प्रॉब्लेम दूर व्हायला तुम्हाला 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ खूप छान जाणार आहे. ज्यावेळेस गुरुचे केंद्रातून भ्रमण होते त्यावेळेस नक्कीच खूप चांगल्या घटना घडतात. म्हणजे तुमच्या स्वतःच्या बाबतीतही आपण म्हणू शकतो की एक सेल्फ कॉन्फिडन्स असेल, एक मोटिवेशन असेल, हे तुम्हाला ह्या काळात खूप छान पद्धतीने घडणार आहे. परंतु मी एक नक्की सांगेल की वडीलधाऱ्या लोकांची तुम्ही सेवा करा. ह्या काळामध्ये नाही तर इन जनरलच वडीलधारे लोक जे गुरु समान लोक आहेत त्यांची तुम्ही सेवा करा आणि ह्या काळामध्ये दान धर्म करा. म्हणजे तुम्हाला ह्या बृहस्पतीकडून चांगले फळ मिळायला नक्कीच त्याचा फायदा होईल. गुरुचा बीज मंत्र आहे ओम ग्राम ग्रीम ग्रौ सह गुरुवे नमः. हा डेली 108 वेळा म्हटला तरी तुम्हाला याचे छान फळ मिळतील. कर्क राशीसाठी हा काळ तर खूप लाभदायक ठरणारच आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही चांगल्या घटना, शुभ घटना ह्या नक्की घडतील. धन्यवाद. डॉक्टर श्यामल अयादी अस्ट्रोवास्तू. ओम साईराम.